नमस्कार मंडळी, मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीस मराठी रेसिपीमध्ये। आज आपल्याला तयार करायचे एकदम झटपट तयार होणारे हेल्दी पौष्टिक असे ड्रायफ्रुट्स लाडू। साखर किंवा गुळ न वापरता आपल्याला हे लाडू तयार करायचे आहेत। लाडूला गोडवा देण्यासाठी आपण या ठिकाणी खजूरचा वापर करणार आहोत। खजूरच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी गुळाचा वापर करू शकता किंवा तुम्ही या लाडूमध्ये खारीक देखील वापरू शकता। तर मी या ठिकाणी खजूरचा वापर करणार आहे। तर आता सगळ्यात अगोदर आपण लाडूसाठी लागणारे जे साहित्य आहे ते साहित्य बघून घेऊया। आता यामध्ये मी जे घेतलेले साहित्य आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडे कमी अधिक देखील करू शकता किंवा तुम्हाला या साहित्यामध्ये एखादे साहित्य टाकायचे नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता। तर 100 ग्राम आपण या ठिकाणी बदाम घेतलेले आहेत। 70 ते 80 ग्राम मी या ठिकाणी काजू घेतलेले आहेत। 100 ग्राम आपण या ठिकाणी मनुका घेतलेले आहेत। 100 ग्राम आपण या ठिकाणी पिस्ता घेतलेला आहे। 100 ग्राम आपण या ठिकाणी मगजचे बी घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर 200 ग्राम आपण या ठिकाणी सुक्या नारळाचा कीस घेतलेला आहे। 1 चमचा आपण या ठिकाणी जवस घेतलेला आहे। 1 चमचा आपण या ठिकाणी आळव घेतलेला आहे। 1 चमचा आपण या ठिकाणी खसखस घेतलेली आहे। अर्धा चमचा आपण या ठिकाणी वेलची पावडर घेतलेली आहे आणि 250 ग्राम आपण या ठिकाणी खजूर घेतलेला आहे। खजूर मधील जे बी आहे ते आपण काढून घेतलेले आहे। तर या ठिकाणी आता आपल्याला सर्व साहित्य भाजून घ्यायचे आहेत। कढईमध्ये मी सगळ्यात अगोदर आता खसखस भाजून घेणार आहे। आता गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला खसखस भाजून घ्यायचे आहे। खसखस भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, आपल्याला खसखस लगेच भाजल्या जाते। खसखस आपल्याला तूप न टाकता भाजून घ्यायचे, त्यामुळे खसखस व्यवस्थित अशी भाजल्या जाते। तर खसखस भाजताना कधीच तुपाचा वापर करायचा नाही आपल्याला। खसखस तूप न टाकताच आपल्याला भाजून घ्यायची आहे। खसखस आपण छान भाजून घेतलेली आहे। खसखस आपल्याला भाजून एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे। आता आपल्याला कढईमध्ये जवस टाकून घ्यायचे आणि जवस देखील आपल्याला छान तडतड होईपर्यंत भाजून घ्यायचे। जवस तुम्हाला टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता किंवा स्किप देखील करू शकता। जवस देखील मी छान असे भाजून घेतलेले आहेत। ज्या ताटामध्ये मी खसखस काढलेली आहे त्याच ताटामध्ये मी जवस देखील काढून घेतलेले आहेत। आता आपल्याला या ठिकाणी आळव थोडा भाजून घ्यायचा आहे। आता कढईमध्ये मी आळव टाकून घेतलेला आहे आणि आळव देखील आपल्याला थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे। अगदी थोडासा मी आळव देखील या ठिकाणी गरम करून घेतलेला आहे, ते देखील आपण काढून घेतलेला आहे। आता कढईमध्ये आपल्याला खोबऱ्याचा कीस घालून घ्यायचा आहे। खोबऱ्याचा कीस देखील आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। खोबऱ्याचा कीस भाजताना आपल्याला गॅस एकदम कमी ठेवायचा आहे। कमी गॅसवरती आपल्याला खोबऱ्याचा कीस एकदम छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे। खोबऱ्याचा कीस देखील आता छान भाजलेला आहे, याचा रंग बदललेला आहे। ज्या ताटामध्ये आपण बाकीचे साहित्य काढून घेतलेले त्यामध्येच मी खोबऱ्याचा कीस देखील काढून घेत आहे। बदाम देखील आपल्याला जरा वेळ तुपावरती परतून घ्यायचे आहेत, म्हणजेच आपले जे बदाम आहेत ते लाडूमध्ये छान कुरकुरीत असे लागतील। त्यामुळे आपण बदाम देखील भाजून घेणार आहोत। बदाम देखील आपण तुपावरती 2 ते 3 मिनिट छान असे परतून घेतलेले आहेत। आता बदाम देखील आपल्याला ताटामध्ये साईडला काढून घ्यायचे आहेत। सुकं खोबरं मी साईडला काढून घेतलेलं आहे आणि बाकीचे सर्व साहित्य आपण एकाच ताटामध्ये साईडला काढून घेतलेले आहेत, कारण आपल्याला हे सर्व साहित्य मिक्सरला थोडेसे जाडसर कुटून घ्यायचे आहेत आणि खोबरं जे आहे ते आपल्याला मिक्सरला बारीक करायचे नाही, त्यामुळे आपण खोबरं साईडला काढून घेतलेलं आहे। आता आपण या ठिकाणी बदाम ताटामध्ये काढून घेतलेले आहेत। आता आपण परत कढईमध्ये थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला काजू तुपावरती परतून घ्यायचे आहेत। एखाद मिनिटभर आपण काजू देखील छान रंग बदलेपर्यंत परतून घेतलेले आहेत। आता आपल्याला काजू देखील काढून घ्यायचे आहेत। आता आपल्याला या ठिकाणी पिस्ता देखील भाजून घ्यायचा आहे। कढईमध्ये मी पिस्ता घालून घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तूप टाकून घ्यायचा आहे आणि पिस्ता आपल्याला तुपावरती जरा वेळ परतून घ्यायचा आहे। हे सर्व साहित्य परतून घेतल्यामुळे लाडू खाताना आपल्याला हे सर्व साहित्य छान कुरकुरीत लागतात आणि लाडू आपले जास्त दिवस टिकण्यास मदत देखील होते। त्यामुळे आपण सर्व साहित्य या ठिकाणी छान तुपावरती परतून घेतलेले आहेत। पिस्ता देखील आपण छान असा तुपावरती परतून घेतलेला आहे। आता छान कुरकुरीत असा आपला हा पिस्ता झालेला आहे। आता आपल्याला हा पिस्ता काढून घ्यायचा आहे। आता हे जे बी आहेत ते देखील आपण तुपावरती छान असे परतून घेतलेले आहे। कढईमध्ये मी परत अर्धा चमचा तूप टाकलेला आहे आणि बी देखील आपण छान असे भाजून घेतलेले आहेत। आता बी देखील आपल्याला काढून घ्यायचे आहे। तर आता आपल्याला मनुका परतून घ्यायचे आहेत। मनुका मी छान फुलेपर्यंत न परतून घेता हलकेसे याला गरम करून घेणार आहे। कढईमध्ये मी परत अर्धा चमचा तूप टाकून घेतलेला आहे आणि मनुका आपण छान तुपावरती परतून घेतलेले आहेत। मनुका फुललेल्या नाहीयेत, हलकेसे मी याला गरम करून घेतलेले आहे। आता मनुका देखील आपल्याला काढून घ्यायचे आहेत। सर्व साहित्य आपल्याला एक एक करून अशाच पद्धतीने एक एक चमचा तूप टाकून भाजून घ्यायचे आहेत आणि तुपावरती आपल्याला खजूर भाजून घ्यायचा आहे। आपल्या तुपावरती आपण भाजून घेतल्यामुळे छान मऊ आणि सॉफ्ट होतं। त्यासाठी आपण तुपावरती खजूर देखील थोडा वेळ परतून घेणार आहोत, म्हणजेच मिक्सरला हे बारीक केलं तर लगेच बारीक होतं। तुपावरती आपल्याला आता खजूर देखील 2 ते 3 मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे। खजूर देखील आपण तुपावरती छान असं परतून घेतलेला आहे, बघू शकता एकदम छान मऊ झालेला आहे। आता आपल्याला खजूर देखील साईडला काढून घ्यायचा आहे। सर्व साहित्य आपण या ठिकाणी तुपावरती परतून घेतलेले आहेत। काजू, बदाम, पिस्ता आणि जे बी आहेत ते आपल्याला मिक्सरला थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे आहेत। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चाकूने याला बारीक तुकडे करून घेऊ शकता
किंवा तुम्ही या ठिकाणी चॉपरचा देखील वापर करू शकता। लाडू आपल्याला एकदम झटपट तयार करायचे, त्यामुळे मिक्सरमध्ये आपल्याला ही प्लस मोडवरती अगदी थोडंसं फिरून घ्यायचं आहे। प्लस मोडवरती फिरवल्यामुळे याचं पावडर होणार नाही, थोडेसे जाडसर तुकड्यामध्ये कुटल्या जातील। अशा पद्धतीने मी मिक्सरला थोडंसं जाडसर याला कुटून घेतलेलं आहे। नारळाचा जो किस आपण भाजून घेतलेला आहे तो परातीमध्ये आपण साईडला काढून घेतलेला आहे। नारळाचा जो किस आहे तो आपल्याला हाताने अशा पद्धतीने थोडासा बारीक करून घ्यायचा आहे। मिक्सरला थोडेसे जाडसर आपण कुटून घेतलेले जे बदाम काजू आहेत ते आपल्याला त्याच ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत। आता बाकीचे राहिलेले जे काजू बदाम आणि पिस्ता आहे ते सर्व मी या ठिकाणी मिक्सरला अशाच पद्धतीने जाडसर असे कुटून घेणार आहे। सर्व साहित्य आपण या ठिकाणी जाडसर असे कुटून घेतलेले आहेत आणि त्याच ताटामध्ये आपण काढून घेतलेले आहेत। आता या ठिकाणी आपल्याला मिक्सरला खजूर देखील बारीक करून घ्यायचा आहे। तर खजूर देखील आपण मिक्सरला फिरून घेतलेला आहे आणि खजूरला देखील आपल्याला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे। खजूर देखील मी मिक्सरला फिरून घेतलेला आहे। आता खजूर देखील आपल्याला लाडूच्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचा आहे। खसखस साईडला काढलेली आहे आणि वेलची पावडर मी या ठिकाणी साईडला काढून घेतलेली आहे, ते देखील आपल्याला यामध्ये आता टाकून घ्यायचं आहे आणि सर्व साहित्य आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे। जी खजूर आपण यामध्ये टाकलेली आहे ती खजूर आपल्याला या सर्व मिश्रणामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। खजूरमुळे आपल्या लाडूला छान बाइंडिंग येते आणि गोडपणा देखील येतो। हे खजूर आपल्याला या मिश्रणामध्ये मिक्स करण्यासाठी कमीत कमी 2 ते 3 मिनिट लागतील। सर्व मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे। सर्व साहित्य आपण छान एकजीव करून घेतलेले आहेत। आता आपल्याला लगेचच याचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत। छोटे छोट्या आकाराचे मी या ठिकाणी लाडू तयार करत आहे। एकदम सहजरित्या आपण हे लाडू तयार करू शकतो। मस्त असं आपले हे मिश्रण तयार झालेले आहे, दिसायला देखील एकदम सुंदर झालेले आहे। मिक्सरला आपण बारीक करून घेतलेले काजू बदाम आहेत ते देखील एकदम बारीक झालेले नाहीये, छान जाडसर आपण हे कुटून घेतलेले आहेत। मस्त असे आपले हे ड्रायफ्रुट्सचे लाडू तयार झालेले आहेत। दिसण्यासाठी जेवढे सुंदर दिसत आहेत, खाण्यासाठी तेवढेच चविष्ट, पौष्टिक आणि हेल्दी आहेत। रोज एक जर तुम्ही हे लाडू खाल्ला तर तुम्हाला कुठलाही थकवा किंवा आजार तुमच्या जवळ देखील येणार नाही। तर एकदम झटपट तयार होणारे आणि सोप्या पद्धतीने आपण हे लाडू तयार केलेले आहेत। तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून कळवायला विसरू नका। अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला लगेच आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।